फर्स्ट पेज में जरा मोठे पहिला स्टार्ट करायचा न्यू मॉडेल, त्यानंतर नेम द्यायचं स्पेस क्लिक करायचं, त्यानंतर लेंथ युनिट द्यायचं मीटर आणि फोर्स युनिट किलोन्यूटन. नेक्स्ट येस ॲड बीम फिनिश. त्यानंतर इथं ग्राफिकल मध्ये तयार होते आणि हे हॉरिझॉन्टल मध्ये करायचं आहे 90 डिग्री. हा ऑप्शन यूज करायचा व्यू फ्रॉम प्लस झेड. त्यानंतर आपल्याला 4 मीटर किंवा किती स्पॅनचा बीम पाहिजे तो आपण सेट करायचा. स्टार्टिंग पासून 4 पाहिजे असेल किंवा 5 पाहिजे असेल 5. त्यानंतर क्लोज करायचं 5 मीटरचा स्पॅन करायचा. हॉरिझॉन्टलसाठी इथे एक्सेसिस दिसते 0 to 5 मीटरचा स्पॅन होतो. आणि चेक करण्यासाठी इथे ऑप्शन आहे डायमेन्शन्स. डिस्प्ले डायमेन्शन टू व्यू 5 मीटर स्पॅन. रिमूव्ह करण्यासाठी सेम प्रोसेस रिमूव्ह. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे जनरलला जायचं. सेक्शन डिफाईन करायचा आपल्याला किती बाय कितीचं पाहिजे, रेक्टेंगुलर की कॉलम. सो सर्कल किंवा रेक्टेंगल पाहिजे असेल. YD आणि ZD डेप्थ YD आहे 450 ZD 0.3 मीटर. ॲड क्लोज. हे आता आपल्याला लोड असाइन करायचं आहे कॉन्क्रीट स्ट्रक्चर. मग इथे असाइन टू व्ह्यू करायचं. असाइन टू व्ह्यू कशासाठी, जर समोर एकच स्ट्रक्चर असेल किंवा एकच बीम असेल तर असाइन टू व्ह्यू, नाहीतर मग यूज कसं टू असाइन सेपरेटली, नाहीतर असाइन टू डिट लिस्ट मध्ये असेल तर असाइन टू आता एकच आहे म्हणून असाइन R1 झालं आहे असाइन रेक्टेंगल. R1 काय? हा रेक्टेंगल कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे. हा प्रॉपर्टीज दे. त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट कंडिशन्स. क्रिएट सपोर्ट. फिक्स सपोर्ट आहे पिंग आणि फिक्स कट. फिक्स सपोर्टसाठी फिक्स कट घ्यायचं. पिंग सिम्पल सपोर्टसाठी रोलिंग सपोर्ट असेल तर फिक्स कट. त्यामध्ये FX आणि MZ फक्त सेट करायचं. आता आपल्याला सिम्पली त्यामुळे पिन फक्त ऍड करायचं. सपोर्ट मग सांगितलं असाइन टू व्ह्यू कारण एकच आपल्याला सपोर्ट सपोर्ट ऍड. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे लोड अँड डेफिनिशन. लोड केसेस डिटेल्स. फर्स्ट ऍड डेड लोड. डेड लोड ऍड. नेक्स्ट लाईव्ह लोड. आणि त्यानंतर आपण फॅक्टर नुसार 1.5 मल्टिप्लिकेशन करतो सेट फॅक्टर. DL प्लस हे दोन्ही पण पाहिजे 1.5 फॅक्टर. 1.5 फॅक्टर 1.5 क्लेमर लोड ऍड. आता डेड लोड आपल्याला द्यायचा आहे -1 पकडला होतो. डेड लोड स्टार्टिंगला सेल्फ फिट सॉफ्टवेअर नुसार हा बाय डिफॉल्ट डेड लोड कुठल्या पण फॅक्टर ऑलरेडी नाही केलं सेल्फ फिट साठी. आहे काय लाईव्ह लोड. आता लाईव्ह लोड आपण आपल्या लेबर लोड मध्ये जायचं. मिनिमम फोर्स प्रॉब्लेम मध्ये -19 होते ते लोड. हा मग बीमच आहे ते. हे असं दाखवलं ना बीम टोटल. हा बीम एक्झाम्पल -19 किलोमीटर टोटल स्पॅन होतो. त्यामुळे इथे काय डायमेन्शन द्यायला लागत आपल्या पर्टिक्युलर जर सेपरेट आपला म्हणजे आपण पहिला मॅग्नेटिक सेपरेट पर्टिक्युलर मग त्यावर मग कॅल्क्युलेशन करू शकतो त्या पॉइंटला. आता हे ह्याच्यावर ऍक्ट करायचं त्यासाठी असाइन टू व्ह्यू आणि असाइन लोड ऍड करून गेट लोड झाला. आता लाईव्ह असाइन टू व्ह्यू टोटल बीम आणि 1.5 त्यामुळे ऑलरेडी ते होते. म्हणजे तिन्ही केसेस कंडिशन होते. प्रॉपर्टी सपोर्ट लोड डेफिनेशन. आता ॲनालिसिस प्रिंटिंग चेक केलं प्रिंट सक्सेसफुल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डिझाईन. आता आपण डिझाईन कॉम्प्लीट आयस 4/6. नेक्स्ट आपले पॅरामीटर्स
ब्रेस क्लिअर कवर अप 30 mm. नंतर डेप्थ आपण ऑलरेडी टाकले त्यामुळे ते वेज करतो वाईड दिले डिफॉल्ट वाईड टाकले आपण स्टार्टिंगला सेक्शन नाही करता सेक्शन डिफाइन केले कॉन्क्रीट वाईड त्यामध्ये जात त्यानंतर एफसीके आता इथं किलोमीटर मीटर स्क्वेअर आहे मग ते इझी करण्यासाठी हे करतो युनिट चेंज करतो टेम्परेरी एम आणि एफसीके 25 मेन बार 415 किती स्लेंथ कॉन्क्रीट फर्स्ट बार मेन बार साठी सेकंडरी साठी वेगळे झालं आणि परत मॅक्सिमम मेन बार कुठला यूज करायचा आहे कसं ते मग डिफरंट दाखवतं म्हणजे 2 मीटर 5 मीटर स्पॅन आहे मग तर 1250 किती पर्यंत येईल मग ते आपण दोन्ही मध्ये सेम ठेवला तर सेमच राहणार सगळ्यात आपण जर डिफरंट ठेवला म्हणजे 16 ते 20 मध्ये मॅक्सिमम मेन बार 16 ठेवला आणि मिनिमम मेन बार 10 ठेवला मग ते 16 ते 10 मधलं कुठलं पण ते देणार प्रत्येकाला डिवाइड करून लोडिंग कंडिशन त्यामुळे कसं येईल सगळे पेंडिंग नुसार सगळं मग ते दोन्ही पण सेम ठेवायचं मॅक्सिमम तेच आणि मिनिमम त्यानुसार आता 16 मॅक्सिमम मेन ठेवलाय ऍड केलंय आता सेकंडरी वर आपण 8 मिनिमम 16 ऍड मिनिमम 8 ऍड आता रेशो तुम्ही सांगितलं लॉन्च रेनफोर्स पर्सेंटेज म्हणजे आपण पर्सेंटेज आलं म्हणजे आपल्याला गिवन असेल टाकायचं तर टाकू शकतो ऍड पण करू शकतो नंतर नसेल तर करू शकतो तो एक पॉइंट आहे आणि हे ट्रॅक बीम डिझाईन फक्त तुमचं बीम डिझाईन असेल तर बीम डिझाईनसाठी हे वापरायचं बीम डिझाईन ट्रॅक पण स्टील रिक्वायर्ड ॲट 112 सेक्शन ऑफ 6 कॉलम विड्थ ऑलरेडी झालं आहे आणि हे मग बाकीचे ज्या वेळा टोटल स्ट्रक्चर असतं त्यावेळेला हे बाकीचे पॉईंट किंवा हे आता कॉलमचं जर असेल प्रॉब्लेम तर कॉलमच्या साईजसाठी स्पायरल म्हणजे सर्क्युलरसाठी यूज करायचं रेक्टँगलसाठी त्याप्रमाणे सगळे ऑप्शन आहे आता हे सगळ्या लोड ते डिफाईन करायचं म्हणजे लोड त्या ऍक्ट करायचं काय काय पॉईंट असेंटिव्ह लोड एक पॉईंट मेन असाइन झाले टिक मार्क असं झाले टिक मार्क नाही तोपर्यंत टेम्पररी असेल क्वेश्चन असेंटिव्ह म्हणजे आता कसं आपलं एकच आहे त्यामुळे सिलेक्टेड असेल तर म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर असेल तर पर्टिक्युलर सेपरेट साठी फ्लोअरला कसं दिसतंय आता हे फ्रंट व्ह्यू दिसतंय ना साइड व्ह्यू म्हणलं मग आता फ्रंट व्ह्यू ला जर आता एका मागे एक सगळे बीम दिसत असतील तर त्या सगळ्या बीम लावलं नाही पर्टिक्युलर आता आपण असेंटिव्ह करतो ना म्हणजे जेवढे सगळे बीम असतील ना तेवढे सगळे आता इथं आपण एकच बीमची कॅल्क्युलेशन करतो त्यामुळे असेंटिव्ह रोटेट करून आपण करू शकतो आणि सुरुवातीला जो फ्रंट आहे त्यालाच तर असायला आता एकच आहे त्यामुळे असेंटिव्ह करतो आपण दिसणार पुढचा जो आहे तो नाहीतर मग असेंटिव्ह सिलेक्टेड बीम करायचं मग पर्टिक्युलर कुठल्या बीम साठी करायचं असेल तर मग त्यानुसार ते असेंटिव्ह सिलेक्टेड बीम तेवढं देऊ शकतो आता एवढं झालं त्यानंतर आपण बीम डिझाईन करायचं डिझाईन बीमचं द्यायचं आणि टेकअप काय आपण कॉन्क्रीटचं व्हॉल्यूम म्हणजे एम क्यूब मध्ये मिळतं आणि किती केजी रेन्फोर्समेंट लागणार ते काढतो त्यासाठी ते पण त्यानंतर नेक्स्ट स्टेप अनालिसिस करून घ्यायचं नंतर अनालिसिस आउटपुट फाइल मॉडेलिंग में आउटपुट फाइल डायरेक्ट देते हैं अप्लाइड लोड रिएक्शन त्याला झालेली लोड टोटल अप्लाइड लोड 2 कॉन्क्रीट डिझाईन बीएमडी सॅगिंग मुवमेंट रिएक्शन 300 कवर पण यूज केलेलं लेंथ M25 4 मिली सेकंड
हे पर्टिक्युलर हे कॅल्क्युलेशन त्यासाठी मॅक्सिमम मिनिमम दाखवतो. टॉप बॉटम आणि स्टिरअप वेळ झालं काही आपलं डबल रेनफोर्समेंट double टोटल reinforcement. कॅल्क्युलेशन आपण हे ठेवलं ना 16 नाहीतर ज्या वेळेला आपण हे केलं असतं ना मिनिमम वेगळा आणि मॅक्सिमम वेगळा. प्रत्येक 416 mm वरती किती स्टील असणार ते दिले. हा मग आता मेन जो असेल ना हा सेंटरचा जो दाखवतो ना मग त्यानुसार आपण ज्या वेळेला मॅक्सिमम वेगळा दाखवतो हे काय रिक्वायर्ड प्रोव्हाइडेड रेट. हा रिक्वायर्ड काहीच नाही कायच नाही. तरी सुद्धा आपण एवढी प्रोव्हाइड केली. हं. तर अडीच ना रिक्वायर्ड किती आहे 741 इथं आपण असं आहे काही बॉटमला आणि 8 आहे म्हणजे 8 बार हा ऍड ते इथं 8 8 mm mm बार 8 mm चा आहे 300 सेंटर 8 mm हे बार 4 बार 16 mm. हा 16 mm I stand for the diameter of the bar. आता हे कसं आहे आपण एकच बार ठेवतो ना एका डायमेन्शन त्यामुळे आता मग इथं हे वेगवेगळं दाखवलं 4 4 3 स्पेसिफिक. ज्या वेळेला आपण फुल स्ट्रक्चर डिझाईन करतो मग त्यानंतर मध्ये कॉन्स्टंट काढता येतो म्हणजे टोटल त्या स्पॅनला टोटल बीमला कुठला बार वापरायचा किती काउंट टोटल मग स्टिरअपचं बॉटमचं नाही डबल आणि कॉन्क्रीट टेकल तुम्हाला सांगितलं 0.6 क्यूब मीटर टोटल कॉन्क्रीट लागणार आणि 8 mm चे 81 kg आणि 400 kg टोटल 1 kg मध्ये कॅल्क्युलेट युनिट ऍड झालं ते कॅल्क्युलेशन मायनस रेटिंग ऍक्सेस मुवमेंट दिले जॉईंटची पण संबंध ही आउटपुट पद्धती 3D बीमचं. आता आपण टोटल स्ट्रक्चर ज्या करतो मग ते सगळं दिसतं स्लॅब आणि सपोर्ट शेड